नागपूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गणेश टेकडी मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी आहे। गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात आलेली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरकरांचं आराध्य दैवत असलेल्या गणेश टेकडी मंदिरामध्ये आज सकाळपासूनच भक्तांची रांग पाहायला मिळत आहे। पहाटेची पहिली आरती याचा मान याला विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळे पहाटेपासूनच भक्तांनी जे आहे ते या ठिकाणी गर्दी केल्याचं दृश्यांमध्ये एकूणच पाहायला मिळतंय। काही रांगोळी मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी एकूणच काढलेली आहे, तर मंदिराची देखील विशेष सजावट यावर्षी देखील करण्यात आलेली आहे। स्वयंभू अशी श्री गणेशाची आतमधील मूर्ती जवळपास 350 वर्षापूर्वीची असल्याचं जे आहे ते सांगितलं जातं आणि त्या मूर्तीला यावेळेस जे आहे ते एकूणच मुकुट जे आहे ते चढवण्यात आलेलं आहे, त्यामुळे विशेष आकर्षक आणि मनमोहक अशी मूर्ती जी आहे ती आज गणरायाची मंदिरामध्ये सजून दिसत आहे। आणि एकूणच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बघता येत असतात। या मंदिराचं विशेष महत्त्व म्हणजे या ठिकाणी पूर्व पंतप्रधान नरसिंह राव असतील, त्याचबरोबर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचं देखील हा आराध्य दैवत आहे। तर सोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा जेव्हा नागपूरमध्ये आले तेव्हा त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात देखील याच गणेश टेकडी मंदिराच्या नावाने जे आहे ते केली होती। सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील हा आराध्य दैवत असल्याने या ठिकाणी सर्वच जण जे आहे ते मोठ्या भक्तिभावाने जे आहे ते दर्शनासाठी येत असतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणराया अशी जी आहे ते मंदिराची ओळख आहे। त्यामुळे भक्त जे आहे ते आपल्या मागण्या घेऊन आपलं साकडं घेऊन जे आहे ते गणराया चरणी नतमस्तक होण्यासाठी सकाळपासून या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।